आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याची लगबग आणि त्यात पावसाळ्याचे आगमन. नाशिककरांची होणारी संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी नाशिक महानगरपालिकेने आता बॅकफूटवरून थेट फ्रंटफूटवर येत मान्सून टास्क फोर्स मैदानात उतरवली आहे. प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि नागरिक यांना एकाच छताखाली आणत महापालिकेने पावसाळी समस्यांवर आक्रमक उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. शहरातील 6 प्रमुख प्रभागांमध्ये आजपासून टास्क फोर्सने प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली आहे. महापौर हिमगौरी आहेर-आडके, आयुक्त मनीषा खत्री यांच्यासह महापालिकेचा वरिष्ठ ताफा आणि लोकप्रतिनिधींनी रस्त्यावर उतरून स्थितीचा आढावा घेतला. केवळ कागदी घोडे न नाचवता थेट स्थळावर जाऊन समस्यांचे निराकरण करण्यावर भर देण्यात आला असून पहिल्या टप्प्यात पंचवटी प्रभाग 3, नाशिक पूर्व 15, नाशिक पश्चिम 7, नाशिक रोड 17, नवीन नाशिक 24 आणि सातपूर 8 या 6 प्रभागांमध्ये विशेष पथके उतरवण्यात आली आहे. या मोहिमेत नाल्यांची स्वच्छता, पावसाच्या पाण्याचा निचरा, रस्त्यांवरील खड्डे, पाणी साचणारी ठिकाणे, पाईपलाईन गळती आणि धोकादायक झाडांची छाटणी या कामांना सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. प्रत्येक प्रभागात संबंधित नोडल अधिकारी आणि अभियंत्यांना ऑन द स्पॉट निर्णय घेऊन कामे मार्गी लावण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत. विकास कामे सुरू असतानाही पावसाळ्याच्या नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर कोणताही विपरीत परिणाम होऊ देणार नाही असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केलाय. आता नागरिकांनी आपल्या भागातील पावसाळी समस्या, साचलेले पाणी किंवा अन्य अडचणींबाबत तात्काळ स्थानिक लोकप्रतिनिधी किंवा मनपाचे नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा. तुमचा एक कॉल आता टास्क फोर्सच्या मदतीने समस्या सोडवण्यासाठी सज्ज आहे. नाशिक महापालिकेच्या या आक्रमक भूमिकेमुळे यंदाचा पावसाळा नाशिककरांसाठी सुखकर ठरेल अशी आशा आता निर्माण झाली आहे.